हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या या जॉब अपडेट रिलेटेड चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। या चॅनल थ्रू मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जे जॉब्स आहेत तर त्याचे नोटिफिकेशनचे अपडेट वेळोवेळी देत असते। तर आज आपण पाहणार आहोत की विप्रो आणि मायक्रोसॉफ्ट ह्या ज्या टॉप MNCs IT कंपनी आहेत तर यामध्ये कोणत्या टाइपचे नोटिफिकेशन आउट झालेले आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहूयात की विप्रो या कंपनीमध्ये काय रोलसाठी नोटिफिकेशन आउट झालेले आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल ही जी रिक्रुटमेंट राहणार आहे तर ही याचं डेझिग्नेशन असणार आहे कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह। तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाई करू शकता किंवा तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही रिफरही करू शकता। तर यासाठी जे लोकेशन असणार आहे, वर्क लोकेशन आहे गुरगाव, आणि तुम्हाला डिजिटल ऑपरेशन्स आणि प्लॅटफॉर्म या त्यांच्या पर्टिक्युलर डोमेनमध्ये काम करावं लागणार आहे। त्यांच्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे। त्यानंतर फर्स्ट मेन म्हणजे क्वालिफिकेशन काय असेल ह्या रोलसाठी, तर तुम्ही BCom असाल, तुमचं BA असेल किंवा BCA असेल किंवा BBA झालेलं असेल, BHM असाल तुम्ही किंवा BSc इन IT स्पेशल असेल। फक्त मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक किंवा इको जो सब्जेक्ट आहे तर ते एक्सपेक्टेड सब्जेक्ट आहे की ते सोडून तुमचं BSc असेल किंवा IT सेक्शनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या रोलसाठी अप्लाय करू शकता। आता यांनी तुम्हाला सपोज तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणती हायरिंग प्रोसेस असणार आहे, तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत, तर यामध्ये यांनी डिटेलमध्ये प्रोसेस दिलेली आहे। तर तुम्ही हायरिंग प्रोसेसवर जर गेलात तर तुम्हाला इथे विप्रोमध्ये कशा टाईपचं रिक्रुटमेंट होतं, कशा पद्धतीने ते रिक्रूट करतात पर्सनला, तर पहिल्यांदा तुम्हाला अप्लाय करावं लागतं ऑनलाईन। त्यानंतर तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं। तर फर्स्ट ऑफ ऑल इव्हॅल्युएशनमध्ये ते मोस्ट ऑफ इंटरव्ह्यूज फक्त घेत आहे, टेक्निकल किंवा तुमचे फंक्शनल इंटरव्ह्यूज असतील। त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्या ऑनलाईन जे असेसमेंट असतात तर त्या कंप्लीट कराव्या लागतात। त्या कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावं लागेल की जे काही ऑफर लेटर असेल किंवा जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला त्यांच्या HR सेक्शनला सबमिट करावे लागतात। त्यानंतर तुम्हाला फायनली ऑफर लेटर तुम्हाला भेटतं ॲज पर युअर ॲक्टिव्ह डिस्कशन विथ देअर रिक्रुटर, आणि त्यानंतर तुमचं कन्फर्मेशन केलं जातं आणि आफ्टर दॅट द लास्ट पार्ट इज जॉईनिंग। अशा प्रकारे तुम्ही विप्रो कंपनीला जॉईन करू शकता थ्रू दिस प्रोसेस। सो दिस इज अबाउट द विप्रो कंपनी। आता ह्या डेझिग्नेशनमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल, तर मोस्ट ऑफ जे कस्टमर सर्व्हिस असेल थ्रू दी कॉल्स किंवा जे तुम्हाला क्लायंटबरोबर प्रोडक्टिव्हली लेवल्सवर तुम्हाला डिस्कशन करावं लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला इंटरनल आणि क्लायंट लेवलचे जे डिलिव्हरी क्वालिटीज आहेत ते मेंटेन ठेवावे लागणार आहे थ्रू दी कॉल्स, चॅट्स आणि ईमेल अँड कन्व्हर्सेशन। त्याचबरोबर तुम्हाला डिफरंट इश्यूज असेल किंवा क्वेरीज असेल तर त्या रिझॉल्व कराव्या लागणार आहेत रिलेटेड टू देअर क्लायंट ऑपरेशन। सो अशा पद्धतीचे तुम्हाला रोल्स किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज असू शकतात। तर तुम्ही जर ह्या रोलसाठी ह्या डेझिग्नेशनसाठी रेडी असाल तर तुम्ही या विप्रो कंपनीमध्ये नक्की अप्लाय करा। आता जे सेकंड नोटिफिकेशन आहे ते मायक्रोसॉफ्ट कंपनी रिलेटेड आहे। तर या कंपनीमध्ये असोसिएट कन्सल्टंट या पोस्टसाठी रिक्रुटमेंट होणार आहे। ही फुल टाईम जॉब आहे। याचं जॉब लोकेशन असणार आहे हैदराबाद की जे तेलंगणामध्ये आहे। ह्या रिक्रुटमेंटमध्ये तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही BE किंवा BTech असाल, प्रेफरेबली त्यांनी कम्प्युटर सायन्स किंवा IT मध्ये तुमचं BE किंवा BTech असेल तर त्या कॅन्डिडेटला प्रेफरन्स दिला जाणार आहे। तुम्ही जर फायनल इयरमध्ये असाल आणि 2022ला जर पासआउट होणार असाल तरी तुम्ही या मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुमचं जे व्हर्बल कम्युनिकेशन आहे किंवा रिटर्न कम्युनिकेशन आहे इट शुड बी फ्लुएंट। त्याचबरोबर तुमचा जो स्ट्रॉंग इंटरेस्ट आहे तो मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीमध्ये असणं इम्पॉर्टंट आहे। फॉर एक्झाम्पल .NET असेल, अजूर असेल, तर तुम्हाला या टेक्नॉलॉजीजवर काम करण्यात जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्यामध्ये नक्की अप्लाय करा। त्याचबरोबर तुम्हाला जे डीप अंडरस्टँडिंग असेल मार्केटचं किंवा कस्टमर किंवा रिलेटेड टेक्नॉलॉजीचं तर तुम्ही नक्की यासाठी अप्लाय करू शकता। तर अशा पद्धतीने विप्रो आणि मायक्रोसॉफ्ट ह्या दोन्ही कंपनीजमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। तर यामध्येही मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्येही त्यांनी डिटेलमध्ये
जे क्वेश्चन्स असतात, फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू टिप्स असतील किंवा जे फ्रिक्वेंटली त्या कंपनीकडनं जे क्वेश्चन्स विचारले जातात किंवा जो काही सपोर्ट असेल किंवा एज्युकेशनल रिसोर्सेस असेल किंवा त्यांच्या थ्रू काय काय प्रोग्राम्स कंडक्ट केले जातात याची डिटेलमध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर तुम्ही इथे अप्लाय नाववर जर क्लिक केलं असोसिएट कन्सल्टंट या पोस्टसाठी किंवा डेझिग्नेशनसाठी तर तुम्हाला साइन इनचं पेज येतंय. तर तुम्ही इथे कोणताही तुमच्या अकाउंट थ्रू तुम्ही साइन इन करून ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड जॉबचे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करू शकता. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.